ETF म्हणजे काय? आता हे बऱ्याच जणांना माहिती आहे, पण बऱ्याच जणांना माहिती पण नाहीये. म्हणून आपण हा एकदम साधा व्हिडिओ बनवत आहोत का ETF म्हणजे काय आणि ETF मध्ये आपण कशा प्रकारे काम करायचं आहे आणि कशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे आपण पैसे कमवू शकतो. त्याकरता आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका. आता साहजिकच आहे का ETF म्हणजे काय आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आणि मग आता हे नेमकी ETF म्हणजे काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि आता आपण करूया आपल्या महत्वाच्या विषयाला सुरुवात. आता या ठिकाणी बघूया आपल्याला नेमकी ETF म्हणजे काय. त्याकरता आपल्याला जाणून घ्यावं लागेल का म्युच्युअल फंड म्हणजे काय. म्युच्युअल फंड तर सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण म्युच्युअल फंड मध्ये सगळेजण काय करत असतील, SIP करत असतील. मला माहिती आहे बरेच जण SIP करतात. म्युच्युअल फंड मध्ये कोणी SIP करतं किंवा लमसम आपण त्या ठिकाणी काम करतो. म्हणजेच जर असं वाटलं करेक्शन झालं तर लमसम पण पैसे त्या ठिकाणी टाकतो. SIP म्हणजे मंथली ठराविक तारखेला आपले पैसे कटिंग होतात ऑटोमॅटिक. पण ह्या म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला माहिती आहे एक प्रकार किती आहेत. इथे त्यामध्ये तुम्हाला लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप फंड आहेत, इंडेक्स फंड आहेत. त्याच्यानंतर आता नवीन थेमॅटिक फंड आलेले आहेत, पर डेप्थ फंड आहेत, बरेच प्रकार आहेत. पण म्युच्युअल फंड मध्ये हा आपला इंडेक्स प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपला इंडेक्स नावाचा फंड येतो. याच्यामध्ये म्युच्युअल फंड, आता कोणी म्युच्युअल म्हणतो, कोणी म्युच्युअल म्हणतो, कोणी म्युच्युअल म्हणतं. आणि ते काय आहे ते समजून घ्या. तर ह्याच्यामध्ये आपला इंडेक्स फंड नावाचे जे प्रकार असतात, म्युच्युअल फंड मध्ये आपला इंडेक्स फंड असतो. आणि हे जे इंडेक्स फंड असतात ते इंडेक्स फंड आपण लाईव्ह मार्केट सुद्धा घेऊ शकतो. लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. त्याला आपण म्हणतो एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजेच जे म्युच्युअल फंड आपल्या एक्सचेंज वरती ट्रेड होतात. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज CHANGE एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंड याला आपण म्हणतो ETF. म्हणजेच जे म्युच्युअल फंड आपल्या याच्यासारखे, जसे आपण एखाद्या कंपनीचा स्टॉक घेतो किंवा जसा एका कंपनीचा शेअर्स घेतो, त्याच प्रकारे मार्केटवरती आपण त्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. त्या म्युच्युअल फंडला ETF असे म्हणतात. हे साधं सरळ एक त्याचं उत्तर आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की ETF म्हणजे काय, पण म्युच्युअल फंड मध्ये आणि ETF मध्ये फरक काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला आता सांगितलंय का ETF म्हणजे काय आहे. का जे फंड तुम्ही एक्सचेंज वरती ट्रेड करू शकता त्याला ETF म्हणतो. पण आपल्याला त्यामध्ये फक्त इंडेक्स फंड असतात आणि ते आपण त्या ठिकाणी ट्रेड करू शकतो. ओके. आता इथे मी तुम्हाला एक कॉलम दाखवतो. इथे आपण घेऊया. ह्या ठिकाणी म्युच्युअल फंड पहिल्यांदा समजून सांगतो. इथे काय होतंय, समजा आपण ह्या ठिकाणी सकाळी 9 वाजता ऑर्डर टाकली. सकाळी 9 वाजता तुम्ही ऑर्डर टाकली. पण ही तुमची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर मार्केट क्लोज झाल्यानंतर, ज्यावेळेस मार्केट क्लोज झाल्यानंतर समजा कुठलाही एखादा इंडेक्स फंड तुम्ही घेतला. तर यामध्ये तुम्हाला काय भेटतात, युनिट भेटतात. म्हणजे जसे आपण म्हणतो 5 शेअर घेतले, 10 शेअर घेतले, तसे तुम्हाला याचे युनिट भेटतात. आणि त्याची किंमत, आपण म्हणतो शेअरची किंमत, तसा याचा NAV असतो. म्हणजे साधारणतः नेट असेट व्हॅल्यू. म्हणजे समजा एखादा इंडेक्स फंड आहे, त्याची पोर्टफोलिओची जी काही व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूनुसार त्याचा NAV ठरवला जातो. आणि ते युनिट तुम्हाला येतात. पण ते मार्केट क्लोज झाल्यानंतर त्याचा जो भाव असतो त्या भावानुसार तुम्हाला त्या ठिकाणी परचेस तुमचे केले जातात. भले तुम्ही सकाळी 9ला ऑर्डर टाका, 10ला ऑर्डर टाका, 12ला ऑर्डर टाका. तर इथे तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये लगेच तुमचा जो काही भाव असेल त्या भावानुसार खरेदी होत नाही. आणि आणखी दुसरी गोष्ट, इथे जर तुम्ही हे तुमचे युनिट जर विकले, तर ते युनिट विकताना सुद्धा जर समजा तुम्हाला आज विकायचे, आज तुम्ही ऑर्डर टाकली, 9ला टाकली, 10ला टाकली, 11ला टाकली, 12ला टाकली, मार्केट क्लोजिंगचा जो भाव असेल त्या भावानुसार तुमचे ते विकले जातात. म्हणजेच जो खरेदी करायचा आणि किंवा विकायचा भाव आहे तो भाव तुमच्या हातामध्ये नसतो. मार्केट क्लोज झाल्यानंतर जो भाव असतो त्या भावानुसार तुमचा तो जाईल. पण भले एखाद्याने समजा बायला ऑर्डर सकाळी 9ला टाकली, पण मार्केट दिवसभरामध्ये 5% पडलं, तर मग त्याला 5% खालीच त्या ठिकाणी परचेस होईल. पण 5% वरती जर गेलं तर 5% वरच्या रेटने त्याचा तो परचेस होईल. म्हणजेच या ठिकाणी म्युच्युअल फंड मध्ये तुमच्या हातामध्ये काही गोष्टी नसतात. पण आता तेच तुम्हाला ETF मध्ये, म्हणजे ज्याला आपण एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे,
आणि त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कशा शक्य आहेत बघा. आता ईटीएफ जो आहे हा ईटीएफ म्हणजे तुम्हाला एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे मार्केटमध्ये लाईव्ह काय चालू आहे. समजा तुम्ही विचार करा निफ्टीचा हा 26,000 आता भाव आहे आणि तुमचा ईटीएफ हा अराउंड 290 रुपयाला आहे. तुम्ही म्हणाल हा ईटीएफ हा 220,000 आणि हा 290. तर इथे या ठिकाणी होतं काय, हा ईटीएफ म्हणजे काय असतो, हा तुमचा एखादा इंडेक्स असेल त्या इंडेक्सला 100ने भागायचं. आता तसं जर बघितलं 260 याचं उत्तर येतं, पण मग याचं 290 का. तर ह्या निफ्टीचा ईटीएफ आहे समजा, यामध्ये 50 कंपन्या आहेत. ह्या कंपन्या दर 3 महिन्याच्या तिमाही निकालामध्ये कधी त्यामध्ये डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो. त्या डिव्हिडंड हा तुमच्या या एनएव्ही मध्ये ऍड होतो, म्हणून तुम्हाला एवढा त्याचा वरती प्रीमियम 30 रुपये आहे, म्हणून त्याचा रेट 290 रुपये आहे. पण तुम्हाला इथे ईटीएफ मध्ये होतं काय का, सगळ्यात महत्वाचा पॉइंट ईटीएफ मध्ये असा आहे का, समजा एक कल्पना करा की समजा तुमचा निफ्टी खाली आहे, 250 पॉईंट खाली आहे निफ्टी. म्हणजे जर हा तुमचा एनएव्ही ज्यावेळी समजा आपण असं कल्पना करू का 288 रुपयाला चालू आहे, हा निफ्टी तुमचा आहे साधारणतः 25,800च्या आसपास निफ्टी आहे. ठीक आहे, हा निफ्टी आहे आणि हा निफ्टीचा ईटीएफ आहे. म्हणजेच अर्थात याला आपण एनएव्ही म्हणूया. समजा हा जरी एखाद्या शेअरची किंमत असेल तुमच्या डिमेटला येतो, पण आपण त्याला एनएव्ही म्हणूया. पण जर समजा तुम्हाला हा 288 ला दिसतोय लाईव्ह, तुम्ही लाईव्ह परचेस करू शकता. पण जर तुम्ही तीच ऑर्डर म्युच्युअल फंड मध्ये टाकली आणि हा पूर्णपणे रिकव्हर झाला आणि 292 ला जर समजा कव्हर म्हणजे जर समजा क्लोज झाला, तर तुम्हाला ह्या रेटने नाही भेटणार तो. तुम्हाला ह्या 292 रुपयाला घ्यावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये घेता किंवा एसआयपी करता त्यावेळेस तुम्हाला तो 292 रुपयांनी परचेस होणार. पण तुम्ही जर ईटीएफ मध्ये जर ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर टाकाल त्यावेळेस जो लाईव्ह भाव चालू त्या भावाला तुम्ही त्याला घेऊ शकता, कधीही विकू शकता. विकायला बंधन नाही कधीही. वर्ष लगेच घेतल्यानंतर लगेच संध्याकाळी विका, दुसऱ्या दिवशी विका, 12 महिन्यांनी विका, कधीही त्याला विकू शकता. म्हणजेच इथे तुम्हाला त्या ठिकाणी लिक्विडिटी आहे. तुम्हाला जेव्हा घ्यायचं तेव्हा घेऊ शकता, जेव्हा विकायचं तेव्हा विकू शकता. म्हणून तर याला ईटीएफ म्हणतात, एक्सचेंज ट्रेडेड फंड. तर हा फरक आहे आपला म्युच्युअल फंड आणि आपल्या ईटीएफ मध्ये. आणि मग ह्या ईटीएफ मध्ये आपल्याला कुठले प्रकार आहेत, तर ह्यामध्ये जेवढे इंडेक्स आहेत त्या सगळ्याच इंडेक्सच्या आपल्याला ईटीएफ आहेत. मग त्यामध्ये कुठले ईटीएफ तुम्हाला आहेत ते मी तुम्हाला एकदा असं छोटे छोट्या गोष्टी मी सांगतो बघा. इथे तुम्ही आलात, आता इथे बघा हे जे ईटीएफ आहेत, पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा इंडेक्स आहे निफ्टीचा. ठीक आहे, मग आपल्याकडे निफ्टीचा पण ईटीएफ आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा इंडेक्स आहे सेन्सेक्स. सेन्सेक्सचा सुद्धा ईटीएफ आहे. आणि तिसरा आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला बँक निफ्टीचा ईटीएफ आहे. यामध्ये सुद्धा आपला आणखी दोन प्रकार आहेत, प्रायव्हेट बँक आहेत आणि आपल्या गव्हर्नमेंट बँक आहेत. म्हणजेच पीएसयू बँक आहे आणि त्यानंतर आपल्या प्रायव्हेट बँक आहे, या दोन्हीचा सुद्धा ईटीएफ आहे. त्यानंतर रियालिटी सेक्टर आहे, रियालिटी सेक्टरचा सुद्धा ईटीएफ आहे. मिड कॅप सेक्टर आहे, मिड कॅपचा ईटीएफ आहे. ॲटो सेक्टर आहे, त्यानंतर ॲटोचा ईटीएफ आहे. सोनं गोल्डचा ईटीएफ आहे. सिल्वर चांदीचा ईटीएफ आहे. तर ह्या अशा प्रकारचे तुम्हाला ईटीएफ येतात आणि ह्या ईटीएफ मध्ये गुंतवणूक करणं हे सुरक्षित असतं का नाही. तर जर आपण एखाद्या कंपनीच्या स्टॉक मध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला तो वाढेल का नाही वाढेल कल्पना नाही. कंपनीमध्ये कधी काय न्यूज येते, वाईट न्यूज येते, एका दिवसात 50% करेक्शन होतं. पण तुमच्या याच्यामध्ये तसं होत नाही. ईटीएफ मध्ये होतं काय, ईटीएफ मध्ये एकदम साधा सिंपल फंड आहे. तुमचे पैसे खूप असे जोरात वाढणार नाहीये, पण तुमचा पोर्टफोलिओ असा खूप बायणं सुद्धा होत नाहीये. या ठिकाणी जर मी तुम्हाला सांगितलं तुमचा निफ्टी आहे, हा निफ्टीचा इंडेक्स आहे, निफ्टी 50 आहे. हा जर समजा 10% वाढला एका वर्षभरामध्ये, तर तुमचा ईटीएफ सुद्धा 10% वाढणार. हा 10% खाली आला तो सुद्धा तेवढंच खाली येणार. पण तुमचं पर्टिक्युलर एखाद्या स्टॉकच्या बाबतीमध्ये असं होत नाही. आता एक आपण या सगळ्या गोष्टी आता उदाहरणानुसार जरा चार्ट वरती बघूया, म्हणजेच आपल्याला त्यामध्ये क्लॅरिटी येईल. आता या ठिकाणी चार्ट वरती आपण आलो. आता ह्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा एक समजा आपला याच्या निफ्टीचा ईटीएफ आहे, निफ्टीच्या ईटीएफ चीच आपण या ठिकाणी आता गोष्ट करूया. NIFTY निफ्टी फंड बघा. आता ह्या ठिकाणी आपण समजा घेतला आपला निफ्टीचा ईटीएफ घेतला, HDFC हा निफ्टीचा ईटीएफ आपण घेतला.
तर हा आपण बघू शकता 290 रुपयाला आहे. पण आता इथे तुम्हाला याच्यामध्ये खूप मोठं करेक्शनही बघायला भेटणार नाहीये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी तेजी पण बघायला भेटणार नाहीये का ज्या प्रकारे तुम्हाला अपेक्षित असते एखाद्या स्टॉकमध्ये. आता या ठिकाणी 2004ला आपण बघूया. बघा, सॉरी, 2024 इथे या ठिकाणी सप्टेंबर 23, नोव्हेंबर, डिसेंबर आणि डिसेंबर 23 आणि इथे जानेवारी 2024. जानेवारी 2024 आणि 2025 म्हणजे या 2 वर्षामध्ये आपण बघू शकता यामध्ये आपल्याला किती वाढ बघायला भेटली आहे. अराउंड या ठिकाणी 28% रिटर्न तुम्हाला ह्या ETF ने दिले. 28% रिटर्न तुम्हाला ह्या ETF ने दिले. आणि आता इथे यामध्ये तुम्ही बघू शकता बघा, हा एक एवढा मोठा गेन पण आहे, हा एक फॉल पण आहे, पण त्या ठिकाणी त्यामध्ये लगेच रिकव्हरी सुद्धा आलेली आहे. इथे बघा, या ठिकाणी लगेच रिकव्हरी सुद्धा आली आहे. विशेष एक गोष्ट महत्वाची ती तुम्हाला सांगतो बघा. सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे 2024च्या साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपला फॉल आला मार्केटमध्ये. बघा, हा इथून फॉल आला मार्केटमध्ये आणि हा फॉल आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथून फॉल आला, हा इथपर्यंत फॉल आला होता. 16% फॉल आला होता. हा किती दिवसामध्ये? 6 महिन्यामध्ये 16% फॉल आलेला होता. पण सगळा रिकवर झाला. पोर्टफोलिओ लोकांचे बघा, ह्या वेळेस ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे त्या वेळेस लोकांचे पोर्टफोलिओ 30-30% अजूनही मायनस आहे. पण हा जो आहे ज्या ठिकाणावरून पडलेला आहे बघा, इथून तुम्ही बघू शकता हे जे करेक्शन तुम्हाला चालू झालंय ह्या लेवल पासून हा त्या लेवलच्या वरती आहे का, तर याला आता हे मार्केट करेक्शनला जवळजवळ 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षामध्ये आपण बघितलं का दर तिमाहीला आपल्याकडे डिव्हिडंड येतात, कंपन्या देतात काही आपल्या निफ्टी 50 मधल्या त्या कंपन्याचा डिव्हिडंड सुद्धा यामध्ये ऍड झाला. आता ह्यामध्ये काय आहे, तर यामध्ये तुम्हाला निफ्टी 50 मधल्या जेवढ्या 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्यांचा रेडीमेड पोर्टफोलिओ भेटतो. जे तुम्हाला HDFC बँक ही तुमची आली, ऍक्सिस बँकही आली, टाटा मोटर्स आता नाही सध्या, पण आपली त्या ठिकाणी आपली तुमची म्हणजे आपली त्या ठिकाणी आपली SBI आली, HDFC आली, त्याच्यानंतर आयशर मोटर्स आलं, नंतर एशियन पेंट्स आलं. जेवढ्या कंपन्या निफ्टी 50 मध्ये आहेत त्या सगळ्या तुमच्या परचेस होतात. म्हणजे जी काय तुमची एका एका कंपनीवरती आपण म्हणतो का निर्भरता असते ती त्या ठिकाणी निर्भरता नसते. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ हा एकदम व्यवस्थित मेंटेन केला जातो. सगळ्या कंपन्या 50 कंपन्याचा तुमचा तो त्या ठिकाणी पोर्टफोलिओ रेडी होतो. बँक निफ्टीचा ETF घेतला तर ज्या काय 12-13 कंपन्या आहेत बँक निफ्टीमध्ये त्या सगळ्या कंपन्यांचं तुमचं परचेस होतं. म्हणजे तुम्हाला एका कंपनीवरती तुम्ही त्या ठिकाणी डिपेंड नसता. जरी एखाद्या कंपनीमध्ये फॉल आला तरी तुम्हाला त्याचा काही विशेष काही फरक पडत नाही. आणि यामध्ये तुम्हाला बघा 2 वर्षात 28% रिटर्न म्हणजे वर्षाला 14% रिटर्न दिले. त्यामध्ये मार्केटने करेक्शन पण अनुभवले आणि त्यानंतर गेन सुद्धा अनुभवलेला आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर हा तुम्हाला ETF आहे तो एक बेस्ट ऑप्शन आहे. आता तशाच प्रकारचं तुम्हाला मी एखादा कंपनीचा स्टॉक आपण बघूया. ठीक आहे, आता हा एक स्टॉक आता मी तुम्हाला ETFचं दाखवलं. आता या ठिकाणी तुम्ही आपला बघा हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा स्टॉक बघूया. इथे या स्टॉक मध्ये आपल्याला जे करेक्शन झालं होतं बघा, हे करेक्शन तुम्हाला मी दाखवतो. इथून करेक्शन झालं आणि हा स्टॉक पडलेला होता जवळजवळ 50%, 46% बघा. हा इथे बघू शकता 46% हा स्टॉक पडला होता, जवळ 47%च्या आसपास स्टॉक पडला. त्यानंतर याची जी काही रिकव्हरी झाली नाही अजूनही हा स्टॉक तुम्ही बघू शकता 24% खाली आहे. तर ज्यावेळेस मागच्या वेळेस मार्केटने लाईफ टाईम हाय मारला होता त्या लाईफ टाईम हायच्या नंतर परत मार्केट लाईफ टाईम हायच्या जवळ आले तरी सुद्धा इथे हा अजूनही 24% मायनस आहे. त्यामुळे तुमचा ETF रिकव्हर झालाय आणि प्लस मध्ये आहे. तर मग हा फरक आहे. जर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला कधी कधी एखाद्या वेळेस जे आपण म्हणतो ना, म्हणजे कधी कधी एखादे चांगले पैसे पण भेटून जातात, पण एकदा आपण त्यात गुंतलो का लवकर बाहेर पडत नाही. मग ते काय म्हणतो आपण म्हणतो ना, आमच्याकडे एक म्हण आहे का, जाऊ द्या ती काय सांगत नाही तुम्हाला, म्हणा ते काय सांगण्यासारखी नाहीये. पण म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या वेळेस खूप चांगले रिटर्न भेटतात, पण आपण वरच्या लेवलला गुंतून बसलो का परत तो भाव लवकर आपल्याला भेटत नाही. म्हणजेच तुम्हाला ETF मध्ये गुंतवणूक करणं एक आपल्या स्टॉकच्या मानाने स्टॉकच्या तुलनेने सेफ आहे आणि रिटर्न सुद्धा बेटर दॅन म्हणजे आपल्या बँक FD
बँक एफडी पेक्षा चांगले रिटर्न सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. SIPच्याच तुलनेत रिटर्न भेटतात. किंबहुना तुम्ही या ठिकाणी जर त्याला SIP जर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही आपल्या डेली बेसिसवरती पण करू शकता, कधी पण खरेदी करू शकता. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सरासरी ॲव्हरेज पण करता येतं, कधी पण चांगले रिटर्न तुम्हाला यामध्ये भेटू शकतात. तर एकंदरीतच जी काय आशा आहे का तुम्हाला हे आता समजलं असेल कॉन्सेप्ट का ETF म्हणजे काय आहे नेमकी आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत आणि तेही मी तुम्हाला सांगितलेले आहेत. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत कोणालाही कसल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आता इथे आपण थांबूया, भेटूया परत नवीन विषयासह. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.